शिंदखेडा तालुक्यातील विखरण तलाव 10 वर्षांनी 70% भरला। जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई निकम व कामराज निकम यांचे हस्ते जलपूजन। तालुक्यातील देवाचे विखरण येथील धरण गेली अनेक वर्षांपासून भरला नव्हता। तो या वर्षी भागात 2 ते 3 दिवसांनी मुसळधार पाऊस झाल्याने सदरील धरण पहिल्यांदा 10 वर्षांनी 70% भरला आहे। आतापर्यंत या सर्कलमध्ये 485 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। याचं जलपूजन विखुरण गटाच्या जिल्हा परिषद सदस्या कुसुमताई निकम व गट नेते कामराज निकम यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा सदस्य कुसुमताई निकम, गट नेते कामराज निकम, पंचायत समिती सदस्य प्रकाश बोरसे, दुर्लभ सोनवणे, डॉक्टर नितीन चौधरी, देवानंद बोरसे, महेंद्र निकम, डॉक्टर चंद्रराव साळुंखे, गुलाब पाटील, नितीन देसले, भैया पाटील, उमेश पाटील, डॉक्टर प्रवीण पाटील, हर्षल राजपूत, जयपाल गिरासे, वसंत पाटील, जयदेव राजपूत, नथू शिंदे, धनराज इशी, संजय दयाराम पाटील, मनोहर पाटील, अनिल साळुंखे, संजय चव्हाण, रुपेश देवरे, साईपुरा मित्रमंडळ, अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ, डॉक्टर मुरलीधर पाटील, जगन पंढरीनाथ पाटील, अभिमान झगा पाटील, निलेश पाटील, दीपक पाटील यांसह विखरण व परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यादवराव सावंत, शिंदखेडा प्रतिनिधी। शिंदखेडा तालुक्यातील आमच्या विखरण गावात द्वारकाधीश भगवानच्या कृपेने गेल्या अनेक वर्षापासून जो आमचा परिसराला जीवनवाहिनी म्हणून शेतकऱ्यांना जीवदान देणारा एक तलाव द्वारकाधीश महाराजांच्या कृपेने 2 दिवसात जो पाऊस झाला त्याच्याने तलाव आज 70 ते 80% भरून झालेला आहे। आणि या आनंदाच्या प्रसंगी आज या गटातील सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई निकम, पंचायत समितीचे सदस्य दुर्लभ सकाराम सोनवणे आणि दुसरे पंचायत समितीचे सदस्य प्रकाशजी बोरसे आणि परिसरातील सगळे सरपंच रैनपुरे, विखुर्ले, विखरण, जोगशेलू आणि अनेक गावातील सगळे शेतकरी आज आनंदात या जलपूजनाच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत। आम्ही परमेश्वराला एकच प्रार्थना केली होती की या शेतकऱ्यांना वरदान ठरणारा तलाव लवकरात लवकर भरू दे आणि शेतकऱ्यांच्या विहिरीपर्यंत पाणी जाऊ दे। आणि परमेश्वराने आमची विनंती मान्य करून आज या विखरण तलावात जे पाणी आलं त्याचं आम्ही यथोचित पूजन करून परमेश्वराला आणि या तलावाच्या पाण्याला पूजन करून त्याचं स्वागत केलेलं आहे। असंच दरवर्षी द्वारकाधीश महाराजांनी आमचा तलाव भरून व्हावा अशी आम्ही परमेश्वरजवळ प्रार्थना करतो आणि आलेल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने पुन्हा एकदा द्वारकाधीश भगवान यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानतो। धन्यवाद।